अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. भक्त हो, आपण सर्वजण म्हणतो की जे विधिलिखित आहे ते कुणालाच बदलता येत नाही. जे नशिबात आहे ते घडणारच आणि ते मिळणारच. हातातलं कोणीही हिरावून घेऊ शकतं, मात्र नशिबातलं कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे मात्र खरे आहे. परंतु भक्तांनो, आपल्या जे नशिबात देखील नाही ते सुद्धा आपल्याला स्वामी सेवेमुळे मिळत असतं. स्वामी आपल्याला ते सुद्धा देत असतात जे आपल्याला किंवा आपल्या नशिबात नसतं. उगाची बितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तो असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. भक्तांनो, जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नाही, तर ते भगवंताच्या हातात आहे. आणि जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हाच आपला मृत्यू देखील ठरलेला असतो. मृत्यू हे एक शाश्वत सत्य आहे. जो जन्माला येतो तो मृत्यू होणारच आहे. परंतु जर आपल्यावरती मृत्यू आला असेल आणि जर आपण भगवंताला शरण गेलेलो असू तर नक्कीच ते आपल्याला टाळता येऊ शकते. काही वेळासाठी का होईना तर ते आपल्याला टाळता येते. मात्र त्यासाठी आपल्याला स्वामींची नितांत अशी सेवा करावी लागते. तर अशाच एक ताई आहेत ज्यांना त्यांच्या स्वामींच्या सेवेमध्ये असा एक अनुभव आलेला आहे. हा अनुभव इतकाच प्रचंड भयानक आहे की हा ऐकताना आपल्या अंगावर अक्षरशः काटा येणार आहे. अगदी मृत्यू समोर त्यांच्या होता, परंतु स्वामींनी त्यांची कशा प्रकारे साथ दिली हे आपल्याला आजच्या अनुभवामध्ये पाहायला मिळणार आहेत. स्वामींनी ज्याप्रमाणे तारक मंत्रामध्ये सांगितलेले आहे ते अगदी सत्यात उतरवलेलं आहे. तर हा आजचा अनुभव शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तो अनुभव तुम्हाला कसा वाटला हे ताईंना कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर ताई सांगतात की त्या लहानपणापासूनच स्वामींच्या सेवेत आहेत. म्हणजे त्यांचं माहेरी संपूर्ण कुटुंबच स्वामींची सेवा करत होतं. त्यांच्या आईची स्वामींवर नितांत अशी श्रद्धा होती आणि त्यांच्या भक्तीचे फळ म्हणूनच त्यांचे एका छान अशा छोट्या कुटुंबामध्ये लग्न झाले. अगदी ते कुटुंब, त्यांचं घर पूर्ण असे प्रेमाने आनंदाने भरलेले होते. घरात कशाचीच कमतरता नव्हती. मात्र हे काही आयुष्यभर राहतं असं नसतं, कारण वेळ ही बदलत असते. आज सुखाची असते तर उद्या दुःखाची देखील असते. म्हणून सुखात कधी माजू नका आणि दुःखात कधी लाजू नका. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, ताई या पहिल्यापासूनच स्वामींच्या सेवेत होता. त्या नितांत भावनेने स्वामींची सेवा करत होत्या. अगदी त्यांचं लग्न झालं तेव्हाही त्या स्वामींच्या सेवेतच होत्या. मात्र त्यांचे जे मिस्टर होते त्यांचा असा जास्त स्वामींवरती विश्वास नव्हता. म्हणजे त्यांनी ताईंना कधी अडवलं नव्हतं. ताई सांगतात की मी स्वामींची सेवा करायची, पण माझ्या मिस्टरांना त्याबद्दल काहीच आक्षेप नव्हता. त्या म्हणायचे, माझे मिस्टर म्हणायचे की तुला सेवा करायला आवडतं तर तू सेवा करू शकतेस, मात्र माझ्यावरती कधी अशी जबरदस्ती करू नकोस. ताई सांगतात की त्यांच्या सासरी त्यांचे मिस्टर हे एकटेच आहेत. सासू सासरे, मिस्टर आणि ताई आणि त्यांचा एक छोटासा 2 वर्षाचा मुलगा असे त्यांचे 5 जणांचे छोटेसे असे कुटुंब आहे. त्या ताई सांगतात की आम्ही खूप सुखासमाधानाने राहत होतो. आमचे सर्व काही व्यवस्थित चालू होते. मात्र माझ्या मिस्टरांवर अशा काही घटना घडू लागल्या किंवा त्यांना असे काही अपघात होऊ लागले की त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे असे आम्हाला समजत होते. म्हणून आम्ही आमच्या गुरुजींकडे मिस्टरांची पत्रिका पाहिली तर गुरुजींनी सांगितले की त्यांना अल्पकाळातच मृत्यू होणार आहे. आता हे समजल्यावरती मला तर फारच भीती वाटत होती, कारण का मी आणि माझा 2 वर्षाचा मुलगा यांचे कसे होणार हे आम्हाला समजतच नव्हते. आता मी स्वामींची अगदी खूप जास्त सेवा करू लागले. मी स्वामींना सारखं म्हणू लागले की स्वामी, माझ्या मिस्टरांना काहीही होऊ देऊ नका, माझ्या मिस्टरांच्या पाठीशी कायम तुम्ही उभे राहा. म्हणून मी स्वामींची सेवा अत्यंत निष्ठेने करत होते. मात्र एक दिवस काय झालं,
माझ्या मिस्टरांच्या गाडीचा एक मोठा अपघात झाला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांचं काही खरं नाही. पण मी इकडे स्वामींची सेवा करतच होते. त्यातून कसे तरी माझे मिस्टर बचावले. आता मात्र मला खूप जास्तच भीती वाटत होती. मी स्वामींना साकडं घातलं की स्वामी, माझ्या मिस्टरांना काहीच होऊ देऊ नका. मी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करत राहील. माझ्या मिस्टरांचा मात्र स्वामींवर अजिबातच विश्वास नव्हता. त्याबद्दलच माझ्या मनात खंत होती की ह्यांनी एकदा हात जोडून स्वामींना प्रार्थना करावी, मग स्वामी सर्व काही शक्य करतील असे मला वाटत होते. मात्र मिस्टर हे करायला काही तयार नव्हते. त्यांनी मला अगोदरच सांगितलेलं की तू कोणत्याच प्रकारची माझ्यावरती जबरदस्ती करायची नाही. आणि मग माझ्या मिस्टरांना त्यांच्या मित्राचा फोन आला की त्यांचं लग्न ठरलेलं आहे आणि लग्नाला तुला आणि वहिनींना दोघांना यावंच लागेल. लग्नाची वेळ संध्याकाळी 6ची होती आणि ज्या ठिकाणी लग्न होते त्या रस्ता मात्र घाटातून होता. त्यामुळे मी मिस्टरांना आपण लग्नाला नको जाऊयात असं सांगितलं. परंतु मिस्टरांचा फार जवळचा मित्र असल्यामुळे मिस्टर माझं काही ऐकतच नव्हते आणि मी मात्र लग्नाला जायला तयार नव्हते. कारण मी लहान बाळ आणि आम्ही कसे जाणार होतो आणि आमच्याकडे 4 व्हीलर नव्हती. आम्हाला 2 व्हीलरवरच जायचे होते. मिस्टरांना कितीही समजावले तरी मिस्टरांनी माझे काही ऐकलेच नाही आणि त्यांनी लग्नाला जायचा निर्णय घेतला. मिस्टरांनी दुपारी सगळं आवरून ते लग्नाला निघाले. मी त्यांना सांगितलं होतं की लवकरात लवकर परत यायचा प्रयत्न करा. घाटामध्ये गाडी जास्त फास्ट चालवू नका आणि घाटामध्ये थांबू देखील नका असे मी मिस्टरांना सांगितले होते. आता मिस्टर लग्नाला जायला निघाले होते. मला मात्र घरी फारच भीती वाटत होती. असं वाटत होतं की आज काहीतरी वाईट घडणारच आहे अशी सारखी मनाला रुकरुक लागली होती. कारण जेव्हा आपल्या बाबतीत काही वाईट घडत असते तेव्हा आपल्याला काही ना काही संकेत मिळत असतात. मी स्वामींजवळ दिवा लावला होता. ते दिवा देखील सारखा विझत होता. त्यामुळे आता तर फारच भीती वाटत होती. मी मात्र इकडे स्वामींचं अखंड नामस्मरण करत होती. तारक मंत्र म्हणणे, स्वामींचं अजून स्वामीचरित्र सारामृत ह्याचे मी पाठन करतच होते. परंतु मला मात्र भीती वाटतच होती. मी एवढं सगळं करत होते मात्र माझं लक्ष काहीच केल्या लागत नव्हतं. शेवटी 6 वाजले आणि मी मिस्टरांना फोन केला. मिस्टर म्हणाले की मी व्यवस्थित पोचलो आहे. आता लग्न पण झाले आहे. आता आम्ही मित्र थोडा वेळ गप्पा मारतो आणि मग मी निघेन. तर मी मिस्टरांना सांगितलं की हो, आता गप्पा वगैरे नका मारू, तुम्ही लवकरात लवकर यायचा प्रयत्न करा. मात्र माझे मिस्टर काहीच ऐकायला तयार नव्हते आणि ते तिथेच रमून गेले. बघता बघता 8 वाजले. मी मिस्टरांना फोन केला तरी देखील मिस्टर निघालेच नव्हते. आणि मग मी जास्त काही बोलल्यामुळे ते आता म्हणाले की मी निघतो म्हणून. आणि मिस्टरांनी पूर्ण रात्रीची गाडी चालवायला घेतली आणि ते एकटेच असल्यामुळे मला जास्तच भीती वाटत होती. मिस्टर जेव्हा घाटामध्ये आले तेव्हा घाटामध्ये आल्यानंतर त्यांचा अचानक फोन वाजला. फोन वारंवार वाजतच होता म्हणून माझ्या मिस्टरांनी कोणाचा फोन येत आहे म्हणून घाटामध्ये गाडी थांबवली. मी मिस्टरांना सांगितलं होतं की घाटामध्ये गाडी थांबवू नका. परंतु मिस्टरांनी गाडी थांबवली आणि त्यांनी फोन पाहणार इतक्यातच मागून एकदम जोराचा फ्लॅशलाईट पडला आणि एक भरधाव वेगामध्ये एक ट्रक आला आणि पुढे 15 ते 20 फुटावर जाऊनच तो ट्रक असा पलटी झाला. मग माझ्या मिस्टरांनी तो ॲक्सिडेंट एकदम ऑन द स्पॉट डोळ्याने पाहिला होता. त्यांना तर काही सुचलेच नाही. फोन कोणाचा आला आहे हे सुद्धा त्यांना पाहायला जमले नाही. ते इतके घाबरले होते. आतमधला ड्रायव्हर आणि त्याच्यासोबतचा दोघेही ऑन द स्पॉट एक्सपायर झाले होते. मग मिस्टर तसेच घरी आले. पुन्हा नंतर चौकशी केल्यानंतर समजलं की त्या ट्रकचे ब्रेक फेल झाले होते. आणि जेव्हा मिस्टर घरी आले तेव्हा त्यांनी हा सर्व प्रकार मला सांगितला. त्यांनी मला सांगितलं की जर मी फोन कोणाचा वाजत आहे हे पाहण्यासाठी जर मी थांबलो नसतो, जर मी गाडी चालवत असतो तर तो ट्रक 100% माझ्याच अंगावरती आला असता आणि मी सुद्धा आज इथे जिवंत नसतो. मी खूपच घाबरलो होतो. आणि नंतर मी पुढे आल्यानंतर एका चौकामध्ये मी गाडी थांबवली. तिथे टपरी होती. तेथे म्हटलं चहा पिवावं. रात्रीचे 10:30 वाजले होते. त्यामुळे मला काहीच सुचेत नव्हतं. मग तिथे मी चहाच्या टपरीवरती गाडी थांबवली. तेव्हा तिथे एक पांढरा शुभ्र पोशाख घातलेला एक माणूस आला. त्याने चहाची ऑर्डर दिली आणि मी चहा पित होतो तर त्याने चहा घेऊन तो माझ्या शेजारी येऊन बसला आणि तो म्हणाला की तुम्ही अक्कलकोटला जाता का?
तर मी म्हटलो, नाही, आम्ही अक्कलकोटला जात नाही. तर तो माणूस मला म्हणाला की तुमच्या बायकोची स्वामींवरती इतकी श्रद्धा आहे आणि त्याचेच फळ म्हणून आज तुमचा जीव वाचला आहे. तुम्ही एकदा नक्कीच अक्कलकोटला जाऊन या, असे म्हणून तो माणूस निघून गेला. मला मात्र काहीच समजले नाही की ह्या माणसाला कसं माहीत की तू इतकी स्वामींची सेवा करतेस, तुझी स्वामींवरती इतकी श्रद्धा आहे. ते स्वामीच होते आणि आज मला ज्यांनी वाचवलं ते स्वामीच होते. आजपर्यंत मी स्वामींना नाकारत आलो, परंतु ती माझी सर्वात मोठी चूक होती, असे माझे मिस्टर म्हणाले. हे ऐकून अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आले. आज माझ्या मिस्टरांवरती जे संकट आलं होतं ते स्वामींनी स्वतः दूर केलं होतं. मिस्टरांनी स्वामींपुढे हात जोडले आणि स्वामींची माफी मागितली. आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मला फोन कोण करत होतं हे पाहण्यासाठी त्यांनी मोबाईल हातात घेतला. तर मोबाईलवरती कोणाचाच मिस कॉल पडला नव्हता किंवा कोणाचाही फोन आलेला नव्हता. शेवटचा फोन हा मीच केलेला दिसत होता. तेव्हा तर माझ्या मिस्टरांना काहीच समजेना. त्यांना आता पूर्णपणे खात्री झाली होती की माझे स्वामी आहेत, हम गया नाही जिंदा आहे. हे स्वामींचं वाक्य सत्य आहे आणि स्वामींचे माझ्यावरती अनंत उपकार आहेत, कारण आज माझं सौभाग्य स्वामींमुळे टिकून आहे. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, आजचा माझा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. भक्तांनो, मी खोटं सांगत नाही. हा माझ्या आयुष्यात आलेला मला अगदी सत्य अनुभव आहे. अगदी स्वामी त्यांच्या भक्तांची परीक्षा घेतात, पण आपला जर स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल की येणारं संकट हे स्वामीच दूर करणार, हे आपल्याला जर खात्री असेल तर नक्कीच स्वामी ते संकट दूर करतात. आपला फक्त स्वामींवरचा विश्वास डगमगता कामा नये. ज्यांचा स्वामींवरती विश्वास नाही किंवा ज्यांना स्वामींच्या सेवेत काहीच रस नाही, त्यांना देखील स्वामी अशी प्रचिती देऊन त्यांना त्यांच्या स्वामीत खेचून आणतात. एकदा का भक्त स्वामींच्या सेवेत आला, त्याला स्वामींची ओढ लागली की तो मात्र कधीच स्वामींच्या चरणांपासून दूर होत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला हे त्यांना कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि असेच स्वामींचे अनुभव पाहण्यासाठी आपला भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर नवीन असल्यास आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.